आपण रायगड मधली सध्याची ही महत्त्वाची दृश्य पाहतोय। आता पावसासंदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स आपण साम टीव्हीवर पाहूयात। रायगडमध्ये कशा पद्धतीने पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय आणि आपण रायगड जिल्ह्यातली ही महत्त्वाची दृश्य पाहतोय। रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळते। एक्सक्लुझिव्ह ही दृश्य आहेत। रस्त्यांना आता नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि याच साचलेल्या पाण्यामध्ये आपण पाहतोय की ही पालिकेची बसही अडकलेली आहे। पुढे जाताना या बसला अनेक अडचणी येत आहेत। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडनं। सचिन, आपण पाहतोय रायगड जिल्ह्यामध्ये आता धुवाधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आता मुंबई पुणे जुन्या हायवेवरती गुडघाभर पाणी साचल्याने एसटी बस बंद पडल्याचं पाहायला मिळतंय। काय कशा पद्धतीने सध्याचे अपडेट द्या? मुंबई पुणे हायवेवरती आज सकाळच्या वेळेत ही बस बंद पडलेली आहे। ही पुण्याकडे जाणारी बस आहे आणि खालापूर हद्दीमध्ये बऱ्याच अंशी पाणी साचलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते आणि त्याचा फटका या बसला बसला आणि बस बंद पडलेली आहे। या बसमध्ये प्रवासी अडकले होते, मात्र येथील स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने एसटी बस मधील प्रवाशांना बाहेर काढले असले तरी देखील बस अजूनही रस्त्यात बंद आहे आणि त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून दुसऱ्या बाजूने म्हणजे मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरना एकेरी वाहतूक सुरू करून तात्पुरता उपाय करण्यात आलेला आहे। नक्कीच सचिन, आपण ज्या पद्धतीने या दृश्यांमधनं पाहतोय की बस ही पाण्यामध्ये अडकलेली, आम्ही तुमच्याकडे या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेणार। तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। तर साम टीव्हीच्या प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा ही संपूर्ण घटना काय दाखवूयात। मुंबई पुणे जुन्या हायवेवरती गुडघाभर आता पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यामध्ये आता ही एसटी बस बंद पडलेली। अनेक प्रवासी यामध्ये अडकले होते। सध्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने यांना इथून बाहेर काढण्यात यश आलेले आहे, मात्र बस अजूनही तिथेच आहे।